फिर गाँव चलने दे। मयूर मयूर चला सगळ्यांना व्यासपीठासमोर यायचंय. चला मंचावरती या. विवेकदादा पाटील या, आपल्याला विनंती आपण सुद्धा मंचावरती यायचंय. पिंगुळकर सर आपण कुठे असाल मंचावरती या. शानूभाई आपण पण मंचावरती यायचंय. शानूभाई चला या सगळ्या खेळाडूंना विनंती आपण समोर यायचंय. बक्षीस वितरणाला सुरुवात करतो. दिलीप शर्मा सोनू, दिलीप शर्मा फन गैलेक्सी पार्टनर बंटी और मनीष आपको भी आना है. चला जास्त वेळ नाही घेता आपण सन्मानाकडे वळत आहोत. या स्पर्धेसाठी सगळ्या खेळाडूंना विनंती, सगळ्या दर्शकांना विनंती आपण समोर या. सगळ्या खेळाडूंना विनंती आपण समोर यायचे. प्ले बॉयज आणि जयू दुर्गेश 11, प्ले बॉयज आणि जयू दुर्गेश 11चे सर्व खेळाडू आपण समोर या. बघा माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण समोर यायचे. चला या सगळ्यांनी समोर या. चला आता आपण सन्मानाकडे वळते. वसई बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL सीझन 8 आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण सन्मान करणार आहोत त्या पुरस्कर्त्यांचा, त्या ज्याच्या माध्यमातून सहकार्य लाभले त्यांचा. तर सर्वप्रथम ऑफिशियल अंपायर गेले 3 दिवस या ठिकाणी कार्यरत होते गंभीर पाटील आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. गंभीर पाटील आपण मंचावरती या. मी विनंती करेल किशोरदादा पाटील यांना की आपण गंभीर पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर यापुढील सन्मान केलेला DJ मयूर, आमचे DJ मास्टर. मागील 3 दिवसांमध्ये त्याने खूप चांगले गीत वाजवले आणि सगळ्यांना त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेल रंजनदादा पाटील यांना की आपण सन्मान करायचा आहे मयूर भोईर यांचा. चला या सगळ्या टीमचा विनंती आहे. जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स आपल्याला समोर येण्यासाठी सांगितलंय. चला या लवकर. प्ले बॉईज आपण या लवकर. अरे तुम्ही प्ले बॉईजचे जात ना, या चला इकडे. जयू दुर्गेश 11 या चला लवकर. निर्मल सम्राट, 4 टीम लवकरात लवकर या. अरे मित्र, तुमच्यासाठी एवढी चांगली टुर्नामेंट आहे, बक्षीस वितरण आलंय, तुम्हाला 10 वेळा अनाउन्स केलं, तुम्ही लांब राहताय सगळे. अरे इथे या पुढे. चला या सगळ्यांनी. दुर्गेश 11, जयू दुर्गेश 11, चला सगळ्यांनी या.
मिस्टर राजपूत LED स्क्रीन वाले त्यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचं. LED स्क्रीन जनता माध्यमातून लगावण्यात आली होती असे मिस्टर राजपूत आपण या. मी विनंती करेल दिलीप शर्मा यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. त्यानंतर जी ब्रॉडकास्टिंग टीम होती पाटील नेटवर्क ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती लाईव्ह दाखवण्यात आली त्यांचा सुद्धा एक सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल पाटील नेटवर्कचे मेंबर्स आपण यायचं आहे. मुन्ना जयस्वाल आपला सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल ऋषिदादा देसाई यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. विनेट फायबर ज्यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड करण्यात आला तर विनेट फायबर सूरज दाभाडे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. विनेट फायबर मी विनंती करेन वैभव नवार यांना की आपण सन्मानित करायचं. विनेट फायबर त्यानंतर जे समालोचक मित्र या स्पर्धेला लाभले होते पहिल्या दिवसापासून त्यापैकी मी एक एक करून त्या सगळ्यांना बोलवेल ज्यांनी या स्पर्धेला मोठं करण्यासाठी आपला मोलाचं सहकार्य केलं. सर्वप्रथम मी आमंत्रित केले कौस्तुभ मेहर यांना की आपण यायचं मंचावरती आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल विवेक पाटील यांना की आपण समोर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मागील 2 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकलात असे कौस्तुभ मेहर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर अनिल बेनबन्सी यांना विनंती करेल आपण यायचंय. आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सूरज चव्हाण यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. त्यानंतर मृदुल मेहर यांना विनंती करेल आपण यायचं. आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. तेजस म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्यानंतर विपुल पाटील त्यानंतर धनंजय पाटील जे सुद्धा काल समालोचन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं तर त्यांचा सुद्धा मनापासून आभार. ते उपस्थित नाही आहेत तरी सुद्धा त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर नयन कालुष्टे आपण कुठे असाल व्यासपीठावरती यायचं. थँक्यू. मंडप डेकोरेटर्स गजानन मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असाल प्लीज या. आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विजय गजानन मंडप डेकोरेटर्सचे मिस्टर विजय आपण यायचं. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. समानदादा काळे यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. नंतर ग्राउंडचे माळी ग्राउंड्समन जर इथे असतील तर प्लीज या. आहेत या. आपला यथोचित सन्मान प्रदोष वैती यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. चला ग्राउंड माळी या आपण.
पुन्हा एकदा चुकून माकून जर कोणाचं आभार मानायचं राहिलं असेल तर त्यांचं मनापासून आभार. मागील 3 दिवसामध्ये आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं या VPL सीझन 8ला आणि त्या प्रेमामुळेच आम्ही इतकी चांगली स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज करू शकलो. इथून पुढे या हंगामाची सुरुवात आणि मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येतीलच. पुढच्या VPLसाठी काही वेगळी अनाउन्समेंट तीसुद्धा आम्ही पुढच्या वर्षीच करू, यावर्षी नाही. लगेचच आपण बक्षीस वितरणाकडे जातो. वैयक्तिक पारितोषिकं दिली जातील. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट बघा, ही आमच्या वसईवीराच्या क्रिकेटची खासियत आहे. बक्षीस मिळतं विरुद्ध संघाला आणि सेलिब्रेट करतो आम्ही, म्हणजे कोणताही संघ असेल. हे पहिल्यापासून म्हणजे गेल्या 7-8 वर्षामधलं आपलं एक कल्चर राहिलंय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर विघ्नेश साखलतोडे. विघ्नेश साखलतोडे आपण यायचंय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट विघ्नेश साखलतोडे. सोपारा स्पोर्ट्स यांच्याकडून ऑकले गॉगल, BG स्पोर्ट्स कडून कॅप आणि VPL सीझन 8 कडून ही ट्रॉफी, जी ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आली आहे पाटील परिवारातर्फे. मी विनंती वैभव पाटील आपल्या शुभास्ते हे बक्षीस दिलं जाणार आहे. विघ्नेश साखलतोडे अफलातून खेळ आणि त्या खेळामध्ये एक लगावलेली ती डाईव्ह सगळ्यांच्या मनात वेगळं घर करून गेली आणि सगळ्या जेवढे काही नॉमिनेशन्स होते त्यांना मागे टाकलं. बेस्ट फिल्डर म्हणून विघ्नेशला हा किताब देण्यात आला. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? मयूर पडेलकर. अजून 6 विकेट अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर अनिकेत मुळे. बेस्ट इकॉनॉमी राहिली अनिकेत मुळेची मयूर पडेलकर पेक्षा आणि त्यामुळे पहिल्या क्रमांकावरती अनिकेत मुळे. तिथे डेटा शो होणार आहे. मी विनंती करेन तेजस म्हात्रे यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. थँक्यू सो मच तेजस म्हात्रे. अभिनंदन अनिकेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ऑकलेचा गॉगल, ट्रॉफी सोपारा स्पोर्ट्स कडून आणि त्यानंतर BG स्पोर्ट्स कॅप. माफ करा सांगायचं राहून गेलं. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट फलंदाज मी विनंती करेल हबीब भाई शेख यांना आपण मंचावर यायचा. मिनाज सर आप आएंगे तो भी चलेगा. मिनाज सर आप आइए. सोपारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ऑकले गॉगल हा बॉलर, बॅटर, सिरीज, फिल्डर यांना देण्यात आलाय आणि त्यांच्या शुभास्ते हे बक्षीस दिलं जाईल. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? मॅगी. अजून ज्याच्या धावा आहेत 75. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर विघ्नेश साखलतोडे. 75 धावा विघ्नेश साखलतोडेच्या राहिल्यात आणि त्यामुळे तो ठरलाय सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील. BG स्पोर्ट्सची कॅप, सोपारा स्पोर्ट्सच्या मध्ये ऑकले गॉगल, पाटील परिवारातर्फे ट्रॉफी. अभिनंदन विघ्नेश. थँक्यू सो मच मिनाज सर. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मान तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. निर्मल सम्राट आणि जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स. चला कर्णधार या. आता इथे कर्णधार नसला आणि नसला तरी मेंबर चालेल. थांब खालीच, इथून कॉइन उडवला जाईल.
कोण जिंकला? सेतू. चौथ्या क्रमांकाचा मान ज्याने पटकावलाय नाव आहे निर्मल सम्राट. मी विनंती करेल आपण यायचंय. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली जाणार आहे मथुरा कैलासवासी मथुरा रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवारातर्फे. मी विनंती करेल विवेक पाटील यांना की आपण यायचंय. हस्ते हे बक्षीस दिलं जाईल. निर्मल सम्राटसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सेमीफायनलमध्ये अपयशी ठरले परंतु त्याने त्या अगोदर केलेला खेळ उल्लेखनीय होता. यश वैती रोनित गोळकर प्रभावित करणारा खेळ या दोघांकडून राहिला आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप अभिनंदन. गणा फोटो घ्यायचा. यश थांब, फोटो काढायचा. थँक्यू. त्यानंतर तृतीय पारितोषिक ज्या संघाने पटकावलंय त्या संघाचं नाव आहे जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स. विनंती करेल आपण यायचंय. मी विनंती करेल शानूबाईंना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचा. आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. शानूबाई, मनीष भाई और बंटी भाई, आइए आप तीनों भी आइए. तीनों के हाथों से दिया जाएगा. फन गॅलेक्सी चे ओनर्स आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जातोय. खूप खूप अभिनंदन जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स. खूप चांगला खेळ दाखवला. बड्डे बॉयने खूप चांगली कमाल केली. त्याच्या फलंदाजीद्वारे, गोलंदाजीद्वारे, कर्णधार पदाद्वारे आणि हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या नावे होते. जोरदार टाळ्या होऊन जाते त्या टीमसाठी. फाइनल मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. कोण आहे फायनल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी? कोण आहे? विकास धसकर चिका ठरतोय फायनल मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. सोपारा स्पोर्ट्स कडून ऑकले गॉगल आणि मॅन ऑफ द मॅच ची जर्सी जी आराध्या स्वर्ण गोल्ड लोन यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आली होती ती देऊन गौरव केला जातोय विकास धसकरचा. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन द फायनल आणि त्या बळावरती हा किताब मॅन ऑफ द मॅच मिळतो विकास धसकर यांना. VPL 8व्या पर्वातलं उपविजेतेपद खूप क्लोज होतं. एक अशी टीम होती ज्या टीममध्ये ते क्षेत्ररक्षक उभं राहिल्यानंतर कोणता एरर दिसत नव्हता. खूप चांगली बॅलन्स टीम बनवली होती आणि त्या टीममध्ये म्हटलं म्हणजे म्हणायचं झालं तर जॉन्टी वगळता कोणी सिनियर नव्हता. खूप चांगली संघ बांधणी आणि त्या संघातून नवनवीन चेहरे पुढे येताना दिसले आणि तो संघ फायनलमध्ये थोडा कमी पडला पण तो कमी पडल्यानंतर सुद्धा त्यांची ती झुंज तिथपर्यंतचा प्रवास हा बघण्यासारखा होता. त्यामुळे इन्व्हाइट करूया त्या टीमला जी टीम राहिली आहे रनर अप उपविजेतेपद ज्या संघाने पटकावलं. संघाचं नाव आहे प्ले बॉयज फुलपाडा. प्लीज कम. लॉसन कोरिया यांना विनंती करेल. रंजनदादा पाटील यांना विनंती करेल आपण सुद्धा यायचं आहे. आपल्या दोघांच्या शुभास्ते हे बक्षीस दिले. जोरदार टाळ्या होऊन जाते त्या टीमसाठी. जयू नाही चला तो मॅगी चला, मॅगी नाही चला तो अनिकेत चला. प्रशांत आणि महेंद्र गडची खूप खुश असतील पण फायनल मारायची इच्छा त्यांची अधुरी आहे. बेटर लक नेक्स्ट टाइम. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील प्रवासासाठी. मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट खूप काही आहे. ऑकलेचा गॉगल, पाटील परिवारातर्फे ट्रॉफी, जयू स्पोर्ट्स तर्फे ट्रॉफी, जयू स्पोर्ट्स तर्फे ट्रॅक टी शर्ट, BG स्पोर्ट्स तर्फे कॅप आणि आमच्या फन गॅलेक्सी तर्फे ही सायकल दिली जाणार आहे मॅन ऑफ द सिरीजला. आणि त्याचा मानकरी ठरलाय ज्या खेळाडूचा खूप वर्षानंतर आम्हाला तो फॉर्म दिसलाय आणि कमिटमेंट अल्पेश कळंबे मृदुल मेहरला त्यांनी केली होती की मी यावेळेला ट्रॉफी मारून देणार. आता ते स्वप्न जरूर अधुरं राहिलं मोठी ट्रॉफी मारण्याचं पण जी ट्रॉफी मारली त्याच्यामध्ये अल्पेश आणि मला वाटतं मृदुल समाधानी असतील आणि त्या परफॉर्मन्सबद्दल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्या खेळाडूला आपण इन्व्हाइट करणार आहोत. त्या खेळाडूचं नाव आहे
उत्सव मूर्ती सिद्धांत वारंग, नाम है सिद्धू। ओ पेश आपण सुद्धा या। हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और सिद्धांत और अल्पेश कलंबे सिद्धू के बिना खेल नहीं सकता, ऐसा हम बोल सकते हैं। देखे बड़े बड़े बड़ा ना कुछ भी करना पड़े, सपने देखे बड़े बड़े बड़ा ना कुछ भी करना पड़े। नाम है सिद्धू, नाम है सिद्धू, नाम है सिद्धू, सिद्धू सिद्धू का जलवा कायम आहे। सिद्धूने गाडी मागवली बाहेर, तिकडे थांबले तो बघा, टेम्पो आलाय, त्याला सांगा थांबायला। फुलपाड्यामध्ये जल्लोष होणार। जय स्पोर्ट्स कडून बॅट, ट्रॅक, टी शर्ट, ट्रॉफी आणि सायकल फन गॅलेक्सी ज्यांच्याकडून थैंक यू सो मच। ये बघा, सिद्धूने दोन शब्द म्हणण्या अगोदर असं करायला पाहिजे, इकडे केलं पाहिजे ना। सिद्धू एकदा स्टाईल होऊन जातं आणि त्यानंतर कसं व्यक्त होशील मॅन ऑफ द सिरीजचा हा किताब मिळाल्यानंतर। मॅन ऑफ द सिरीज भेटलंय आणि आजचा दिवस पण माझा खूप चांगला होता, माझा वाढदिवस होता, त्याच्या अनुसार मला हे गिफ्ट झालेलं आहे। आणि मला एक एवढंच बोलायचं होतं की एक इच्छा राहिली, ती आहे ती फायनलची, कारण की एवढी वर्ष खेळत होतो, पण इच्छा होती ती एक फायनल मारायची, तर त्यासाठी कठीण प्रयत्न केलेला, पण थोडा राहून गेला। नेक्स्ट टाइम आपण बघू आणि नेक्स्ट टाइम ट्राय करून फायनल मारू। थँक्यू। अल्पेश साठी हे शब्द खूप किमतीचे आहेत। करून दे रे मिहीर। चला, ते बक्षिसं देण्या अगोदर बघा, VPL मध्ये ज्यावेळेला कोणी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करतो त्यावेळेला अनाऊन्स न केलेली सुद्धा बक्षिसं मिळतात। अनेक वेळा असं झालंय, आम्ही अनाऊन्स नाही केलं पण ते बक्षीस मिळतं, असं झालंय खूप वेळा। आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये अति उल्लेखनीय कामगिरी करणारा एक खेळाडू आहे, त्याच्यासाठी सोपारा स्पोर्ट्स कडून ऑक्ले गॉगल आहे। कोण आहे? सिर्फ 2 मिनिट में होती है यार। काही न विचार करता सोपारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ऑक्लेचं गॉगल दिलं जाणार आहे, ज्या खेळाडूने सर्वांना प्रभावित केलं। आय थिंक पहिल्यांदा तो वसई बॉक्स अँड टर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळतोय आणि त्याने सर्वांना प्रभावित केलंय। नाम आहे आदित्य परुळेकर, मॉगी। ये मॅगी नाही, मॉगी आहे। मी विनंती करेल आदरणीय विवेक दादांना की आपण हा गॉगल देऊन गौरवायचं आहे, त्याचा गौरव करायचा मॅगीचा। कालचे सायबा टीमने अनाउन्स केलेले 500 रुपये देणं बाकी होते आणि ते सुद्धा दिले जातील। कॉंग्रॅट्स मॅगी, विश यू ऑल द बेस्ट, भविष्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा। त्यानंतर या सगळ्या गोष्टींना हळूहळू जाऊन त्या फोटोना कॅप्चर करणं, व्हिडिओना कॅप्चर करणं, एकत्रित दिवसाची व्हिडिओ बनवणं, सगळ्या व्हिडिओ, आणि जी असोसिएशनची व्हिडिओ आहे ती सुद्धा मिहीरने बनवली आहे, आणि त्यामुळे एक सन्मान तर त्याचा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी जोरदार टाळ्या सुद्धा झाल्या पाहिजेत। लांब जरी दिसला तरी त्याला म्हणायचं करून दे रे मिहीर, मग सगळं करून देतो। प्लीज वेलकम मिहीर घाग, ऑफिशियल एडिटर, आणि त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। थँक्यू सो मच मिहीर फॉर युअर व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेमधलं, त्याबद्दल मनापासून आभार। त्यानंतर त्या बाउंड्रीज होत्या,
ओम श्री 879 मित्रमंडळ. मित्र, हे मंडळ नवरात्रीच्या भव्य दिव्य आयोजनासाठी फेमस आहे आणि त्यांच्याकडून फायनलच्या प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस होतं आणि ते बक्षीस म्हणजे 11 चौकाराचं 2200 रुपये ते जमा आहेत. आता ते 2 संघांपैकी किती कोणाचे होते? प्ले बॉयज टीम, तुमचे 5 चौकार होते, त्याचे 1000 रुपये घेऊन जायचे. या लवकर कोणी. जयेश बनसोडे, आदित्य परोळेकर आणि गौरव पाटकर, टोटल 5 चौकार. आता तो घेऊन येईल आणि त्यानंतर तुम्हाला ते देईल. 2-2-1 आहेत. 2 जयेश, 2 आदित्य परोळेकर आणि 1 गौरव पाटकर. आणि विघ्नेश साकुलतेडे 2, विकास दसकर 2, गणेश बिरमुले 1 आणि अक्षय पाटील 1, असे हे 1200 रुपये आहेत आणि ते सुद्धा दिले जाणार आहेत. यायचे. थँक्यू सो मच. ओम श्री 879 मित्रमंडळ, आपण या खेळाडूंचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल. आणि आता बघा, प्रोसेस अशी आहे, खाली बसायचंय, 1-2 वरती यायचंय. VPL 8व्या पर्वामध्ये येत असताना मागील 3 दिवसाचा थरार, शिस्तप्रिय सामने, सगळ्यांनी शिस्तप्रिय पद्धतीने या स्पर्धेला अनुभवलत, खेळलत. थांबा जरा प्लीज, 1 मिनिट सतत 1 मिनिट. अरे तनय. आणि या स्पर्धेमध्ये जे दर्शक आले ते त्यांचं मनापासून आभार. सर्व संघ मालकांचा आभार. जे खेळाडू खेळले त्यांचं मनापासून आभार. आमचे DJ मास्टर, यूट्यूबची आमची संपूर्ण ब्रॉडकास्टिंग टीम, आमचे ऑफिशियल अंपायर, आमचे स्कोरर आणि ग्राउंड्समन ज्यांनी हे ग्राउंड बनवलं, मंडप डेकोरेटर्स, त्या सर्वांचं मनापासून आभार. आमचे समालोचक मित्र जे इथं आले त्यांचं मनापासून आभार. आमचे आयोजन कमिटीमधील सर्व मेंबर्स ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं मनापासून आभार. चुकून बाकून कोणाचं राहिलं असेल त्यांचं मनापासून आभार. हौशी जे क्रिकेट प्रेमी होते, जे बक्षीस लागत होते त्यांचं मनापासून आभार. आमचे सर्व पुरस्कार ते स्पॉन्सर्स त्यांचं मनापासून आभार. घेऊन जातो या अंतिम विजेतेपदाकडे. आणि विजेतेपदाकडे जात असताना एक गोष्ट सांगायची राहिली होती मित्रहो, आपण ज्यावेळेला लाईव्ह स्पर्धा ठेवतो त्यावेळेला एक डिजिटल आणि एक मॅन्युअल स्कोरर बसवतो आणि तो डिजिटल स्कोररच्या जोडीला मॅन्युअल स्कोरर असतो. यावेळेला संपूर्ण VPLमध्ये मॅन्युअल स्कोरर नव्हता. संपूर्णपणे पाटील नेटवर्कच्या टीमने हे डिजिटल स्कोररवरती भरोसा ठेवून आपण ही स्पर्धा केली. त्याबद्दल पाटील नेटवर्क आपलं थँक्यू, आपलं मनापासून आभार. आपण खूप चांगलं कोऑपरेशन दाखवलं त्याबद्दल. आणि घेऊन जातोय सरळ त्या अंतिम विजेतेपदाकडे. 5 वेळा फायनलमध्ये, 4 वेळा विजेतेपद आणि या विजेतेपदाचा मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करणार आहे ज्यांच्या नावे झाले ही भव्य दिव्य ट्रॉफी VPL सीझन 8ची आणि 1 लाख रुपयाचं हे तब्बल पारितोषिक. संघाचं नाव आहे ज्याचं नाव या स्पर्धेमध्ये मानानं घेतलं जायचं, ज्याला मिस्टर VPL म्हणून आपण खिताब दिला, त्याचा घरचा संघ, ज्या संघाचा मागील 7 वर्ष तो आयकॉन राहिला, असा संघ, त्या संघाचं नाव आहे जयू दुर्गेश 11. प्लीज कम. सगळ्यांना विनंती करेल की आपण खाली बसायचं आहे. संघ मालक, कर्णधार आपण व्यासपीठावरती या. आणि उर्वरित प्रेक्षकांना आणि संघाला विनंती आहे की आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या टीमसाठी. असोसिएशन मेंबर्स आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाईल. Big congratulations team Shayu Durgesh 11. Thanks to all teams and players for your valuable support. आणि अशा प्रकारे YB कडून 15 टी-शर्ट हे जयू दुर्गेश 11 संघाला देण्यात येणार आहेत फायनल मारल्याबद्दल. योगेश भोईर यांच्याकडून मगाशी त्यांनी सांगितलं होतं, अनाऊन्स करायचं राहून गेलं होतं. चुकून माकून कोणाचे फोन कॉल्स उचलले नसतील, कोणत्या मेसेजला रिप्लाय केला नसेल, कोणाची बक्षिसं लावली नसतील, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये
तितकासा वेळ नाही मिळाला आहे त्यामुळे, आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच. आजची व्हिडिओ बघून घ्या. आजची व्हिडिओ स्क्रीनवरती दाखवली जाईल. नको हे नाही नको लाव. क्लोज कर. आणि जे बसलेले आहेत स्टेजच्या मागे किंवा त्या पडद्यांच्या मागे, स्क्रीनच्या मागे, आपला कचरा उचलायचा आहे. मुन्ना